अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्णपणे ऐकावा. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 7. या अध्यायाचे पठण केल्याने व्यथा जाईल, चिंता दूर होईल, तसेच 84 लक्ष योनीत जन्म येणार नाही. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंकजाक्षा, कमलापते कमल पत्राक्षा, अनुगुण रूपा गुण सर्वेशा, महादक्षा रघुत्तमा. हे कमळ मित्र कुळभूषणा, रामनांतका रघुनंदना, पुढे बोलवी ग्रंथरचना. जेणे श्रोत्रिया सुख वाटे, मागिले अध्याय कथा सुरस, काळिका देवी मच्छिंद्रास प्रसन्न होनी वरदाना, साबरे विद्या आतुली. तेथून आली हरेश्वरासी, गदार तीर्थस्थान उद्देशी, स्नान करुणी पर्वतासी प्रदक्षिणा आरंभिली. सवेची येता मच्छिंद्रनाथ, तो वीरभद्र पातला स्नानापेत, मानव वेशी जोगी कृत्य, त्रिशूळ डमरू धनुष्यादी. शैली शिंगी नाद अद्भुत, नाद नव्हे तो आगम व्यक्त, साधक हिताचा स्वार्थ अर्थ परिणाम सुचवी. अहो ती शिंगी नव्हे देवता, साधक जनांची कामदुहिता, पूर्ण कराव्या परिणाम अर्था, बोधरावी प्रवेशती. रजतम सत्व तृतीय गुण, महामारक अति कठीण, ते त्रिवर्ग करती खडतरपणा, ऐक्य केला त्रिशूळ तो. या परी आगमन निगम बीजे, सार व्यक्त तेजपुंजे, तयाची पंथी कथावी करांबुजे, विशाळ डमरू विराजला. सगुण कथा सप्तधातू, गुणी भारला गुणातीतू, नवरसांत झाला व्यक्तू, हरिगुणीची भक्तू होईन का. काम क्रोध षड्गुण विकार, स्वस्ताचे शत्रू अनिवार, तया जिंकिता विवेक फार, शरगांडी विराजले. अहो शर नव्हे ते जाण युक्ती, काम क्रोधांते देत मुक्ती, गांडीव नव्हे ते विषय भक्ती, ज्ञानशरी विराजले. अगा शरण म्हणू ते ज्ञान देवटी, अज्ञान तमीचे द्वंद्व निवटी, अलक्ष संधान पूर्ण कोटी, भेदा देत सर्वथा. ऐसा महाराज प्रतापरुद्र, द्वंद्वलेश नसे मनी वीरभद्र, अज्ञातमीचा महाचंद्र मच्छिंद्र ते भेटला. मच्छिंद्र करुणी येतसे स्नान, वीरभद्र येतसे स्नाना लागून, तो मार्गी मच्छिंद्र ते पाहून, उभा केलो हटकोनी. करुणी उभे नमना नमन, म्हणे स्वामी तुम्ही कोण. येरू म्हणे मच्छिंद्र अभिधान, निज देहा मिरवितसे. येरू म्हणे कवनपंथी, अभ्यास मिरवितसा जगाप्रती. मच्छिंद्र म्हणे जोगिये नीती, नाथपंथी मिरवितो. येरू म्हणे कोण दर्शन, मच्छिंद्र म्हणे जोगी महिमान, शैली कंथा मुद्राभूषण, निजंगी निर्वितसे. वीरभद्र म्हणे मुद्रासान, न घालिता फाडिले कान. येरू म्हणे गुरुप्रसादे करुण, मंथने निर्वेला हा एक. वीरभद्र म्हणे काय पाखंड, व्यर्थची उगले वाढवणी बंड, जगा माझी निर्विता काळे तोंड, योग्य योग्य दिसेना. तरी आता योगद्रुमा, मुद्रा सोडी ह्या नसती उत्तमा, नाही तरी शिक्षा पावसी नेमा, ठाई ठाई महाराजा. अगाताव गुरु ऐसा कोण, वेदवेदीच्या प्राज्ञे करून, पूर्ण आगळीक पंथ निर्मून, जगा माझी मिरवितो. अगा स्वबुद्धी तर्क करून, भलतेची मत करी स्थापना, तो प्राज्ञिक नव्हे मूर्खाहून शतमूर्ख म्हणावा. ऐसे ऐकता भद्र गोष्टी मच्छिंद्र संतप्त झाला पोटी, म्हणे मशका खोटी, वल्गना करीसी अपार. अरे शतमूर्खावनी मूर्ख, म्हणून बोलसी दुःखदायक, परमात्मा क्षोभवनी पातक, भारवाहिल्या मेजगूळ. अरे आत्मा क्षोभता पराचा, पापभार होत ब्रह्मांडीचा, तस्मात तव गुरु कैसा तुझ्या गुरु विलोकी. अरे नष्टा दुर्जन अद्मा, तव दर्शन स्नान करणे आम्हा, आता उगाची जाय आपल्या कामा, शिक्षा पावसील मम असते. ऐशा परी मच्छिंद्रनाथाचे भाषण, ऐकता वीरभद्राचे क्षोभले मन, म्हणे भ्रष्टा तुझा प्राण, आताची घेरी ये काळी. मग करी कळूनी सायकासन, सत्वर रगडीनी लावलीला गुण, निर्वाण अर्धचंद्र पान, तुनिराम तुनी काढिला. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ म्हणे पतित झालासी उन्मत्त, अरे उद्धटा आपल्या हितजना माझी मिरविसी. अरे सायकासन सिद्ध करून, सोंग दाविसी मजला गुण, परी हे बर्वे नोहे मरण, ये काळी कळसी. अरे ऐसे सोंगे मचकारण, कित्येक झाले अवलोकुन, बहुरूपाचे खडतरपण, शूरत्व रणी मिरवेना. की अजाकंठीचे लंबस्तना, परी नातुडे त्यात दुग्धपान, तेवी दाखवेसे हावभाव करून, परीक्षणे क्षीण होसेल की. वीरभद्र म्हणे मूर्खा ऐक, तू ते दाविने यमलोक, तव आयुष्य सरले सकळीक, म्हणून येथे आलासी. तरी मी तू ते काळे यक्ष, प्रकट झालो आहे प्रत्यक्ष, तरी तव गुरु प्रताप दक्ष, कैसा आहे पाहू दे. मच्छिंद्र म्हणे मशकासाठी मिळवेल काय न कांची कोटी, की महाक्षरापी एवढी नरोटी, भीक मागेल पोटाते. मूर्खा ऐक वचनार्थ, मम गुरु मौळी वरदहस्त, तेने होतसे शरणागत, मानव दानव देवादी.
तेथे अर्भका तुझा पाड किमर्थ आधी निर्विसा कोड महासविता तप्त उजड खदोदते निर्वेना. वीरभद्र म्हणे तू काय करेशी मरणकाळी फाटा फुटला तुझसी आता क्षणेची भूमीपाशी करी नव्हतासी ऐसे. अरे तव ग्रेवे ते काळपाश आधीच पावले आयुष्य नाश म्हणून मूर्खा तू ते हौस ये वादा स्फुरलासी. ऐसे म्हणून वीरभद्राने गुणी सचिले अस्त्रविंदान म्हणे भ्रष्टा सावधान राममंत्र जल्पी का. मच्छिंद्र म्हणे राममंत्र तू ते वाटला अपवित्र तरी तेनेचे सुखी पंचवक्र दुखलेशी मुकलासे. अरे राममंत्रे वाल्या तरला ते नाम तारी लाताची मजला परी सावध तो होईल का वाहिला राममंत्रा वेगळा. ऐसे म्हणून कक्षे जोळी विलोकनी भस्मकरी कवळी मग शस्त्रास्त्र तेने काळी वज्रस्थान जल्पत असे. पूर्ण प्रयोग घालून दाटी भोवती फिरवी भस्मची मोठी तेने करून वज्र दाटी दाही दिशा निर्मित असे. अनेक करी कवळुनी भस्म यासी विलोकी योगद्रुम तो वीर भद्रे सायके परम निर्वाण बाण सोडिला. तो बाण येता किंकाट दृष्टी पाहे मच्छिंद्रनाथ मग आपले मानी मानात बाण आहे तृणासम. ऐसे म्हणून स्तब्ध दृष्टी उभा करी कवळुनी भस्मची मोठी तो बाण नभा पोटी संचरोनी उतरत असे. मच्छिंद्रनाथ ते लक्षण खाली उतरसते घ्यावया प्राण तो सबळ बळे वज्र येऊन प्रहार करीते पै झाले. तर ते वज्र वरिष्ठ आदळात अशी बाण झाला पिष्ट ते पाहुनी वीरभद्र वरिष्ठ परमचित्ती क्षोभला. मग क्षत्रिय शक्ती अस्त्र देविदीप्यमान योजित झाला रुद्रनंदन सज्ज करुणी सायक संधान साधुन्या प्रेरिले. सवेची काढून दुसरा बाण नागास्त्र तयावरी स्थापून तोही चुंबित पावला गगन पाठोपाठ शक्तीच्या. परी ती शक्ती बलाढ्य बहुत स्वर्गी मिरवे शब्द करीत ऐकता शब्द भयभीत सकळ मही झाली असे. दिग्गज पळती रानो रान शेष न ठेवी आपुलनी मान वरा पाहुनी अति निर्वाण दंताने मही सरसावी. कुर्म करीत असे सबळ पृष्ठी पाहू पातले देव ती विमान दाटी तेही पाहुनी कपाट पोटा संचरोनी पळताती. देव विमानी खडबड पाहुनी उडुकन पळती पाड सोडून आपले कार्य उघड नाभा माझी सरकले. देव मानव यक्ष दैत्य म्हणती पावला प्रळय मृत्य ही शक्ती नव्हे प्रळय समस्त मही बुडविल वाटत असे. सबळ बळिष्ठ ती मही कापत तेने नगकड्यांची खाचणी होत. मायलोक चुकुनी निश्चित रुदन करीती हंबरडे. सहस्र विजूंचा कडकडाट दावणी शक्ती अनिवार लोट नभमंडळ पाहुनी नीट शक्ती भेजली वज्रांते. तेने वज्र अतिक्षीण होऊन पडले गगनाहून पुढे मच्छिंद्राचा लक्षणी प्राण हरावया येत असे. यावरी नागास्त्र निशक्त ते पाहुणे मच्छिंद्रनाथ त्वरे कवळीने भस्मचिमुटीत रुद्रास प्रेरित असे. त्या सवेची योजिनी खगेंद्र अस्त्रांत पाठ्योपाठी प्रेरित परी रुद्रास्त्र झाले व्यक्ती रुद्र एकादश प्रतापी. एकादश रुद्र चुडामणी शक्ती ते तल्लीन करी कवळूनी तेने हस्तपाद मूर्धनी क्षीण होनी पडी येली. शक्ती पडता खचुनी मही रुद्र मिरविले अदृश्य देही येरीकडे खगेंद्र अही अस्त्र बक्षित असे. तेने नागास्त्र त्वरित अदृश्य झाले युद्धरहित यावरी अस्त्र विनता सुत तेही झाले अदृश्य. यावरी वीरभद्र प्रताप तरणी वातास्त्र प्रेरित झाला गगनी ते मच्छिंद्रनाथ विलोकनी पर्वतास्त्र सोडित असे. तेने कुंडीला अवघा वात मग वज्रास्त्र प्रेरी महारुद्र सुत तेने करुणी चूर्ण पर्वत अदृश्यपणी मिरविला. यापरी प्रतापी वीरभद्र त्वरित प्रेरित झाला अज्ञस्त्र ते पाहुणे मच्छिंद्रनाथ जलदास्त्र प्रेरित असे. त्याने सकळ अग्नी विझवून करीते झाले अदृश्य गमन यावरी वीरभद्रे कामास्त्र सोडून कामयुथ योजित असे. त्यावरी विरक्तनाथ मच्छिंद्र प्रेरित झाला रत्यास्त्र तेने करून काम पळत सुख पावला रतिसंगी. यावरी वीरभद्र दक्ष प्रेरित झाला महारोगास्त्र ते पाहुणी मच्छिंद्रनाथ संजीवनी प्रेरित असे. वीरभद्र तो वैश्वानर प्रेरित झाला दानवास्त्र मच्छिंद्रनाथ अतितत्पर देवास्त्र प्रेरित असे. मग अस्त्र ते बळवंत देवदानव प्रकटले अमित ते पाहुणी उभयता ते स्वग्रीवा तुकविती. परस्वरे धन्य धन्य वदन्य हृदयी करीती मान गदगदाजुनी हास्यवचन एकमेका बोलती. वीरभद्र म्हणे सकळ मही वीर जिंकिले भद्रयुती युद्धे प्रवाही. परी मच्छिंद्र तुझसमान येदेही देखिला नाही कोणीच. मच्छिंद्र म्हणे वरद हस्त पुढे पहा भद्र जात येरी म्हणे अविनाशवंत गुरु आहे माझा की. वीरभद्र तुकोनी म्हणे गुरु तुझा थोर आहे प्राज्ञ आणि तुही त्यात अससी धन्य प्राज्ञिकवंत सत्यशा. ऐसे देवास्त्र युक्त प्रयुक्त दानव करुणी सकळ शांत अदृश्यपणी स्वस्थानात जाऊन या पोचले.
यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरित झाला अतिपवित्र, ते पाहुणे वरद पात्र विद्यास्त्र प्रेरित असे. ते प्रकटता चतुर्भुज मूर्ती, विधी लागे चरणाप्रती. यावरी कार्तिकास्त्र भद्र जाती, सोडिता झाला तक्षणी. ते पाहुण्या दत्तवरद पाणी, श्री अस्त्र सोडित गगनी. ते बोलता लावण्य खनी, स्वामी लागी विहिताते. तेने करुणी कार्तिकास्त्र तक्षणी पावले शांत, यावरी भद्र तो काळास्त्र प्रेरित झाला तक्षणी. ते पाहुणे मच्छिंद्रनाथ माया प्रळयी प्रेरिले अस्त्र, तेने काळ भक्षणी पवित्र पंचतत्व कवळीत असे. ते पाहुणी सकळ देव करीत झाले मच्छिंद्रस्तव, म्हणती महाराज युगभाव सकळ नाश पावेल की. म्हणती महाराज कलिभाग पुढे आहे अनंत युग, तो आजी तुम्ही सकळ यागा विनाशरूपी पाहता की. तरी आता कृपा करून माया प्रळय घ्या आवरून, बघ देववाणी श्रवणी ऐकून वासनिक अस्त्र प्रेरित असे. त्याने माया प्रळय हरला, माया उत्पत्ती प्रयोग राहिला, मग सकळ विमाने उतरणी महिला, देवनेमिती मच्छिंद्र. ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्तवने केला शांत मच्छिंद्र, मग सन्निध बोलावणी वीरभद्र करी ओपिती. म्हणती कविनारायण मच्छिंद्रनाथ, तरी आपण वाढवावी सदैव प्रीत, ऐसे वीरभद्र ते सांगूनी समस्त प्रेम प्रीती वाढविती. यावरी बोले रुद्र प्रसन्न होऊन, की मच्छिंद्राची कामना कोण, तो मीच पूर्ण करीन वरद चित्ते करुणीय. धन्य आहे मच्छिंद्रनाथ युती कुशल प्रतापवंत, धन्य श्रीगुरु मिळाला त्याते प्रतापवंत आगळा तो. मज समान युद्ध नेमी पातलो यास युद्धभूमी, परिणा देखो युद्ध संगमी मच्छिंद्रा समान पुरुषार्थ. म्यापूर्वी रावण बळी भांडून, सुखे देवीवर रणी आणून, किन्नर गंधर्व थकीत जाणं, नाही पुढे ठेले मम युक्ती. कल्पांत भर माते नाम, तेथे चाले सुरासुरोत्तम, माझे जिंकावे युद्धकर्म मिळाला नाही कोणीच. परी आजी खात्री कृत्य केली असे मच्छिंद्रनाथे, मग करी कवळुनी हृदयात धरिता झाला सप्रेम. म्हणे महाराज योगद्रुमा वेदक कामना असेल तुम्हा, तरी ती सांगुनी रुद्रोत्तमा वरद सुखा पहुडवी. यर म्हणे बा महाराजा एक अर्थ तू करुणी माझा, तरी त्याते फळ देऊनिया जा लोकोपकारी मिरवावे. जैसे एक वायूच्या अधीन यथार्थ, वर्षाकाळी मेघ वर्षे जेलाते, तेने तुष्ट होई क्षितित चराचर अवघेही. नयाई कामना चित्ती विकार सांडी वरली मती, तरी कार्यगंधाच्या बैसुनी अर्थी लोकोपकारी मिरवावे. तरी तो अर्थ म्हणाल कोण, महाराज करा श्रवण, म्या कामनी वरीला विद्या काम साबरे विद्या महाराजा. तर त्या मंत्र बोला समान, आपण वहिवाटा ये देही धर्म, त्वरे जाऊनी जगाचा काम मंत्रा पाठी पुरवावा. एवं वर ओपुनी माते, लोटवा कृपा सरिते, मग अवश्य म्हणे मच्छिंद्राते कार्य सहसा करी नमी. ऐसे बोलुनी वरद युक्ती, करतळा देत प्रसन्न चित्ती, यावपरी सकळ देव बोलती प्रसन्न होऊनी दयाते. म्हणती वीरभद्र दिधलावर, तया साह्य असो आम्ही समग्र, मंत्रपुटी कार्य थोर आम्ही करू सहसाई. ऐसे बोलुनी वरद युक्ती, मग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वांप्रती, रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती व्हावे करुनिया नमे गेला. विष्णुपदी ओपिता मौळी, तोही त्याते कृपे नाहाळी, परम प्रेमे हृदय कमळी धरित झाला स्नेहाळतो. म्हणे वस्ता पूर्ण कोटी, जेथे पडता जीव संकटी, माझे स्मरण करिता उठी, दृश्य होईन त्या ठाई. दृश्य होता संकट राशी, निवारीन मी निश्चयसी, मग चक्रअस्त्र देऊनी त्यासे तुष्ट मानसी केला तो. यापरी नंदी शिवनात तोही प्रसन्न होऊनी त्याते, प्रेमे कवळीने हृदयात त्रिशूळास्त्र ओपित असे. यापरी नभी तनया नमिता, तोही वदय प्रसन्न चित्ता, शापादपी सविता संजोगिले तयासे. जे वाणीने निघे अक्षर, ते होय साचोकार, शुभाशुभ कर्मावर फळे पावती गोमटी. ऐसे विधराज तुष्ट केला तपोभोज, यापरी शक्री नमी ओज, तोही वर ओपित असे. मग वज्रास्त्र का पूर्ण, त्याने दिले कृपा करुणा, मग अस्त्र मंत्र सांगून वज्रहस्त ओपिला. यावरी नमिता देव कुबेर, तोही होऊनिया उदार, सिद्धी देऊनी समग्र दासी केल्या तयाच्या. यावरी वरुण भावे नमिता, तोही प्रसन्न होऊनी चित्ता, अपास्त्र मंत्र भोगता केला तो असे त्वरेने. त्या मंत्राचा होता पाठ, आपोआप धरते नीर उठे, सकळ सरिता लुटीने लोट, दिशे देशे मिरवेते. यापरी नमिता द्विमूर्धनी, तोही आलं ते चित्त कामनी, वर दिला मंत्र अग्नी स्मरण होता प्रकटावे. यापरी नमिता देव अश्वनी, तोही देत मंत्र मोहिनी, असो सर्व देवी वरद पाणी एका एकाने ओपिला. मग आपल्याला असं नियोजन सिद्ध करीते झाले गमन, यावरी मच्छिंद्र कर जोडण विनवितेसे सकळी का. आणि महाराजा स्वर्गवासी, माते कामना वेधली की जीवांसी, म्हणे कर्णिका स्नान मानवांसी, आदर चित्ती वाटीत असे. तरी माते कराव्या स्नान, न्याल जरी कृपे करून, तरी येऊन या कामना पूर्ण करीन आपली महाराजा.
ऐसे ऐकून वचनयुक्ती सकळ प्रसन्न झाली चित्ती. मग स्वय विमानी पाहुनी श्रीपती घेऊन या चालिला. विमान्याने आपले बहुत त्वरे पातले वैकुंठनाथ. मग आपले आसनी मच्छिंद्रनाथ निवून या बैसवला. आसनी शयन भोजनी एकत्रपणे वते चक्रपाणी. सकळ देव पातले स्वस्थानी मच्छिंद्र वैकुंठी राहील. मग नित्यमन्य कर्णिकेचे स्नान मच्छिंद्रनाथ येथे करून यावरी पूर्ण समाधी कारण पाहू ऐसे वाटत असे. मग विष्णुसी म्हणे मच्छिंद्रनाथ मेरुपाठार दावीजे माते. म्या समाधी घेतली पूर्वजन्मात तया गोचर करावे. अवश्य म्हणून नारायण मेरुपाठारी केले गमन. मग 10 समाधी दृष्टी पाहून संतुष्ट झाला मानसी. नवनारायणच्या समाधी 10वी समाधी वासुदेव. ऐसा पाहुनी मनोभाव पुन्हा येत वैकुंठी. असो एक संवत्सर वैकुंठनाथ ठेवित झाला प्रीतिवंत. मग पाचारोनी उमाकांत नेता झाला कैलासी. तेथेही 1 संवत्सर पर्यंत राहता झाला मच्छिंद्रनाथ. स्थितवृत्ती स्नेह बहुत वाढविले शिवाचे. यावर कोणे एके दिवशी इंद्रयोनी कैलासासी. भावे नमुनी महादेवासी मच्छिंद्रनाथ नेतसे. यावरी 3 मास अमरावती राहता झाला योगपती. तेथे अत्यंत वाढविणी प्रीती निरोपाते मागत असे. तो विधीने नारद पाठवून नेले सत्य लोक कारण. तेथे षण्मास राहून विधिराज तोषविला. यापरी सकळ देव येऊनी तेथ घेऊनी जाती मच्छिंद्रनाथ. एक दिन करुणी तीर्थ सकळ देवांची तोषविले. सुरगण गंधर्व किन्नर यक्ष पितृगणादी अरिमादक्ष सकळ करुणी प्रीतीने प्रत्यक्ष तोची एक मिरविला. असो 7 वर्षेपर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ. सकळांचा गौरव घेऊन अतिथ पुसण्या निघत असे. मग सकळ निघून स्वर्गवासी बोळविती मच्छिंद्रासी. विमान वाहुनी मृत्यूलोकासी आणून या घातले. असो देव गेले स्वस्थानासी. येरीकडे मच्छिंद्र पृथ्वीसी. पुन्हा चालला तीर्थाटनासी. करावा या अत्यादरी. भ्रमणकरिता शुद्ध महिसी जाता झाला केकाळ देशी. ते परमस्थान पश्चिम देशी वज्रवन पाहिले. तव त्या ठाई वज्र भगवती महादैवत प्रताप शक्ती. भावे नमुनी अंबिका मूर्ती तीर्थ स्नान करीत असे. तेथे 360 कुंडे असती. परी उष्णोदके भरली असती. ते पाहुनी परमचित्ती आश्चर्य ते मानित असे. आश्चर्य मनात योजनी करीत की उष्णोदके कुंडे भरित. तरी तयांची राहणी पुसुनी कोणासा. आपण कुंडे निर्मावी. निर्मून ये परी सर्वाहून परमागळे उष्णोदक जीवन. मग सकळ तीर्थात करुणी स्नान भगवती ठाया पातला. पाचारुणी तीर्थाच्या पुजाऱ्यासी वृत्तांत पुसिला उष्णोदकासी. विचारित सांगित्यासी उष्णोदका कारण ते. म्हणे पूर्वी वसिष्ठ यज्ञ केला तेव्हा सकळ देव पातले स्नानला. त्यांनी निर्मुनी उष्णोदकाला कुंडे केली आपुलाली. उष्णोदकी स्नानाकरिता तत्कालिक निर्मित झाले सकळीक. आपले नामे अलौकिक कुंडलागी ठेविली. 12 वर्ष 12 दिवस समस्त राहिले त्या ठाय यज्ञ पावल्या पूर्णतेस. सकळ गेले स्वस्थानासी. ते कुंडे अद्यापपर्यंत स्थानोस्थानी आहेत. ऐसे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे योजिले करावे. मग सरस्वती सरिता पात्री जीवनचोट जागा तया क्षेत्री. पाहुनी वाटिका पवित्र नेत्री वरून मंत्र जल्पत असे. आप्पास्त्र मंत्र उच्चार पूर्ण. हुताची प्रविष्ट झाले जीवन. भगवतीचे उदक काढून अग्निमंत्र जल्पत असे. अग्निमंत्र उच्चार होता. प्रवाही लागला हुताशन तत्वता. तेने करुणी हुताशन तत्वता पावती झाली ते समयी. शिव वरद करी त्रिशूळ हाती. तो बुडा कडूनी टाकेला महिमाती. तेने करुणी जीवन तत्व कुंडाप्रती महिलागी विराजले. भगवतीचे उत्तम उदक प्रकट होता अलौकिक. आपण स्नान करुणी शुचिक करी भगवती माते ते. भगवतीचे उत्तम जीवन अंबिकेप्रती होता स्नान. मग ती मच्छिंद्र प्रत्यक्ष होणं बोलती झाली सम्यक. मने जीवला का मच्छिंद्रनाथा. धन्य तू प्रतापवंता. भगवती जीवनाती माते स्नान घातले योगेंद्रा. तरी येथे 1 मास वस्तीस वसावे सावकाश. मग डोळीन स्वस्थ चित्तास तुझ लागी पुढार. अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ राहत झाला मास तेथ. मग रुचला अर्थी बोले देवी ते. बोलणी काळ क्रमित असे. यावरी कोणे एके दिवशी मच्छिंद्र म्हणे अंबिकेसी. वज्रबाई नाम तुझसी काय म्हणून सांग आहे. आता म्हणे तपोधना. वसिष्ठ करदिता झाला होना. ते शक्र पातला स्थाना या लागी महाराजा. तो सभास्थानी सकळ ऋषी बैसले होते महातापासी. तो इंद्र पातला देवकंटकीसी सभास्थानी बैसावया. सभेस येता शशीनाथे. उत्थापन दिले नाही त्याते. म्हणून क्षोभ अमरनाथ वज्र लागी प्रेरित असे. ते पाहुण्या दाशरथी राम. शक्तिमंत्रे दर्भमंत्रून सोडित झाला वज्राचा कारण. बहुत तातडी लगबगे. मग त्या दर्भी मंत्रप्रयोक्ती मे प्रकट झाले भगवती. वज्र गिळून येऊदरा अवती करीत झाले ते समय. यावरी शक्रे राम तो बोलून पूर्ण केला समाधान. मग श्रीरामाचे स्तवन करून वज्र पुन्हा मागितले.
मग तो प्रसन्न होऊनी चित्ती वज्र दिले मागुती, मग सकळ ऋषीदेवी माझ्या प्रती नाव ऐसे स्थापिले. यज्ञ झाला समाप्ती, सकळ गेले स्नानाप्रती, बरी श्रीरामे येऊनी ते क्षिती, माते स्थापिले अद्यापी. ती भोगावती येथे श्रेष्ठ, माझी केली प्राणप्रतिष्ठा, ते भोगावतीचे उदक श्रेष्ठ मिळाले होते मजलागी. किंवा आता तुझे हाती स्नाना पावली भोगावती, परी रामावनी कृपामूर्ती, तुवा अधिक केले बा. रामे नानिले शीतदके, तुवा नानिले उष्णदके, अखंडित पुण्यश्लोके भोगावती दिली त्वा. असो ऐशी संवायुक्ती, झाल्या अंती त्या उभयती, उपरी मासाची झाली भरती, नाथ पुसणी निघाला. उत्तर देशी करिता गमन, अयोध्ये जाता तपोधन, द्वारावती तीर्थ करुण अयोध्येसी बातला. ती कथा बहुसुरस होईल ती स्वीकारा पुढील अध्यायास, सुत नरहरिवंश मालू सांगे गुरुकृपे. स्वस्ती श्री भक्तिकथासार, समद्गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसुत भाविक चतुर, सप्तमाध्याय गोढा, अध्याय 7वा, ओव्या 173. श्रीकृष्णार्पण वस्तू, शुभम भवतु श्रीरस्तु. श्रीनवनाथ भक्तिसार, सप्तमाध्याय समाप्त. हरि ओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करावे, चॅनलला सबस्क्राईब करावे आणि कमेंट बॉक्समध्ये अलख निरंजन लिहावे.